इयत्ता दुसरी विषय मराठी पाठ 17वा दिनदर्शिका। दिनू म्हणाला, मित्रांनो, ऑगस्ट महिन्यात आपला स्वातंत्र्य दिन साजरा झाला, शाळेत झेंडावंदन झाले, प्रभात फेरी निघाली, भाषणे झाली, मुलांना खाऊ दिला। आता 26 जानेवारीला आपल्या शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा होईल। रहीम म्हणाला, दिनू, तुला कसे रे कळते कोणत्या दिवशी काय साजरे होणार आहे, कोणत्या दिवशी सुट्टी आहे? दिनू म्हणाला, त्यात काय एवढे, अरे घरी दिनदर्शिका असते ना, त्यात सर्व माहिती दिलेली असते। मुमताज म्हणाली, काय काय माहिती असते दिनदर्शिकेत? दिनू म्हणाला, दिनदर्शिकेत वर्ष, महिने, वार आणि दिनांक दिलेले असतात। रंजना म्हणाली, आणखी काय बरे असते? दिनू म्हणाला, विविध सण उत्सव दिलेले असतात, थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी असे दिनविशेष दिलेले असतात। हेमांगी म्हणाली, दिनू, तुला तर फारच माहिती आहे रे। दिनू म्हणाला, हो, मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो, मगच शाळेत येतो, त्यामुळे परिपाठात मला माहिती सांगता येते। अर्चना म्हणाली, चला मित्रांनो, आपण वर्गातील दिनदर्शिका समजून घेऊया। धन्यवाद।